रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. पंढरीच्या वारीत चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना मायेचा स्पर्श. कामेरीच्या राजकुमार पाटील यांची अनोखी सेवा. आषाढी वारी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा महासंगम. लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात. या प्रवासात अनेक वारकऱ्यांचे पाय दुखू लागतात, शरीर थकून जाते. अशा थकलेल्या वारकऱ्यांना दिलासा देण्याचे अनोखे आणि सेवाभावी काम सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कामेरी गावचे राजकुमार भानुदास पाटील करत आहेत. गेली 2 वर्ष राजकुमार पाटील हे विविध पायी दिंड्यांमध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांच्या पायांना औषधी तेल लावून मालिश करण्याची सेवा पूर्णपणे मोफत देत आहेत. इस्लामपूर, विटा तसेच परिसरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या अनेक दिंड्यांमध्ये त्यांनी हजारो वारकऱ्यांची सेवा केली आहे. यंदा श्री बिरोबा मंदिर कामेरी येथे माऊली आषाढी दिंडीचा मुक्काम असताना त्यांनी वारकऱ्यांच्या पायांना तेल लावून मालिश केली. या सेवेसाठी लागणारे तेल आणि इतर साहित्य ते स्वतःच्या खर्चाने आणतात. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केवळ सेवाभाव आणि विठ्ठल भक्ती या भावनेतून ते हे कार्य करत आहेत. राजकुमार पाटील सांगतात की वारकऱ्यांच्या सेवेतच आम्हाला विठ्ठल आणि माऊलीचे दर्शन घडते. थकलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पाहणे हीच आमच्यासाठी खरी कमाई आहे. वारणा, कोडोली, माऊली आषाढी दिंडीतील अनेक वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. मालिशमुळे दिवसभर चालून आलेला पायांचा थकवा कमी झाला. वेदनांपासून आराम मिळाला आणि दुसऱ्या दिवशी नव्या उत्साहाने पायी वारी करण्यासाठी ऊर्जा मिळाल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली. आजच्या धावपळीच्या काळात निस्वार्थ सेवाभाव जपणारी अशी माणसे समाजासाठी प्रेरणादायी ठरतच आहेत. वारकरी संप्रदायातील सेवेतच देव हा संदेश राजकुमार पाटील यांच्या या उपक्रमातून प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.